जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलेलो आहे मोहिलशेठ धुमाळे यांच्या गोट्यावर. खरं तर बैलगाडा क्षेत्रातला देव आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर. आज आपण बकासूरच्या गोट्यावर आलेलो आहे. चला तर बकासूरचा गोटा बघू. मोहिलशेठ आहेत तिथं बसलेले. बकासूरने जिंकलेली थार तुम्ही बघू शकता. इथं थार आहे आणि तिकडं पलीकडे जे बकासूर आपला बांधलेला दिसतोय, आपला सर्वांचा लाडका बकासूर. तर या मोहिलशेठचा गोटा दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता मित्रांनो मोहिलशेठचा गोटा. या अशा पद्धतीने मोहिलशेठचा गोटा आहे. मामा नमस्कार. झालं का दूध? तारा काढून झाल्या? किती लिटर दूध असतं? एक टायमिंगचं का? मित्रांनो अशा प्रकारे सुंदर असा गोटा आहे, मोठा, चांगला मोठा. किती गुरु आहेत मामा टोटल? 50 गुरु. 50 गुरु आहेत टोटल. तुम्ही एकटाच बघता का? तर मित्रांनो अशा प्रकारे सुंदर असा मोठा गोठा सुद्धा आहे. संपूर्ण बक्षीस पण दाखवतो तुम्हाला. बकासूरने जिंकलेली आतापर्यंतची बक्षीस. या तुम्ही बघू शकता बकासूरने द्वादशम हिंद केसरी बकासूरची ही बक्षीस. जवळजवळ मित्रांनो संपूर्ण एक खोलीच बकासूरने जिंकलेल्या बक्षिसाची खोली. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण खोली बक्षिसानेच भरलेली आहे. चला तर मित्रांनो मोहिलशेठ बाहेर बसलेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. मित्रांनो अशा प्रकारे गोठा आहे आणि तुम्ही बघू शकता इथं ह्या साईडला त्यांच्या गाया वगैरे बांधलेल्या आहेत. तिकडं वीर रोडचा किंग वीर साठीच तयार आहे ना तो? वीर साठी तो बैल जाणार आहे. इकडं वादळ बांधलेलं आहे आपलं आणि आपल्या सर्वांचं काळीच बकासूर बघू शकता तुम्ही इथं बांधलेला आहे. आजारातून सावरून कालच त्यांनी नंबर केला. तुम्ही बघू शकता. या मोहिलशेठ तिकडं. कालच्या मैदानाची 1 नंबर केलेली ट्रॉफी. तर मित्रांनो मोहिलशेठ आहेत आपल्यासोबत. मोहिलशेठ नमस्कार. नमस्कार. काल बऱ्याच दिवसातनी बकासूर आपला आजारी होता, त्याच्या पोटात लोखंड सापडल्यानंतर त्यांनी एक असा कमबॅक केला की काल डायरेक्ट 1च नंबर करून दिला. नाही, त्याच्यामध्ये तेवढी धमकच आहे, कारण का बैल कुठेतरी आजारी होता, त्यामुळे थोडस अपयश येत होतं आणि कुठेतरी नशिबाची बी साथ लागते. त्यातून सगळ्यातून सावरून काल त्यांनी 1 नंबर केला. तर बकासूरचा म्हणजे एक पाठीमागचा जो बॅकवर्ड होता, आपण बॅकवर्ड म्हणून बॅकला होता, त्याने पुढं गटालाच बाहेर जायचं किंवा सेमीलाच बाहेर निघायचा. तुम्हाला कधी समजलं की बाबा त्याच्या पोटात लोखंड असेल? नाही, ते आम्हाला एक शंका होती, कारण का आम्ही भरपूर व्हिडिओ बघितले होते त्यांच्या, तसे ते काढायचे. त्यामुळं कुठंतरी नाही का कुटीमध्ये खुराकामध्ये छोटीशी एकदम कुठल्या गोष्टी माती वगैरे जाते, त्यामुळे ते चेक करायला आम्ही त्यांना बोलवलं होतं. पण एकदम छोटीशी तार निघली, ती कुठेतरी किंचित आतमध्ये कुटी बिटीत गेली असेल शक्यता. तो छोट्या बी गोष्टी खाताना काढून ठेवतो साईडला. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या असं कधी म्हणजे लक्षात आलं की बाबा आपण बैलाला चेक केलंच पाहिजे? नाही, आता तिकडं आम्ही कर्नाटकला पण जाऊन आलो, तिकडून बैल सोडून आणला. तिकडे आमचे डॉक्टर आहे, माळे डॉक्टर म्हणून, तिकडून बैल सोडून आणला आम्ही. नाही का म्हणजे कुठं प्रॉब्लेम पाया बियाला आहे का सगळं चेक करून आणलं. पण तिकडं बी काय प्रॉब्लेम नाही निघला. मग त्यामुळं आम्ही ती शंका मनातली काढायची ठरवली. मग ती बी शंका मनातून काढली, ते क्लिअर करून त्याच्यानंतर
बाकी सगळं बैलाला जरा आराम बिराम देऊन बैल परत एकदा बाहेर काढला. मित्रांनो, आता एक अशी गोष्ट सांगतो की कालच्याला बकासूर बऱ्याच दिवसांनी बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर आम्ही 4-5 जण मित्र असेच म्हणजे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी थांबलो होतो. फायनलला बकासूर पळत होता आणि बकासूर पळत असताना म्हणजे फायनलला त्यांनी प्रथम क्रमांक केला आणि आमच्या सोबत एक अगदी म्हणजे कट्टर त्याच्यावर इतकं प्रेम आहे त्या बकासूरवर की तो अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आलं बकासूर जिंकल्यानंतर. काय भावना असेल ती? नाही, खूप त्याच्यावरती महाराष्ट्रातून खूप लोक काल रडले नाही का. भरपूर असे फॅनचे मला फोन आले नाही का. खूप आनंद झाला त्यांना, आनंद अश्रू त्यांचे आले काल. आनंद वाटला की एवढे जण आपल्या बैलावरती प्रेम करतात, याचा कुठेतरी अभिमान वाटतो. आपली जेवढी कट्टर पोर आहे तेवढीच फक्त वाट्यावरती होती, त्याच्या आजारपणात बाकी कोण नव्हतं. आता बकासूर बद्दल सांगायचं झालं तर अखंड महाराष्ट्राचं ते काळीज आहे. महाराष्ट्राचं तर आहेच, पण त्याचे लाखो करोडो फॅन्स आहेत. फॅन्स म्हणजे असे की बऱ्याच जणांची अशी इच्छा आहे की बाबा बकासूर हरला तरी चालेल, पण मैदानात आम्हाला बकासूर दिसला पाहिजे, अशा बऱ्याच फॅन्सची इच्छा आहे. हो, भरपूर फॅन आहे की तो पळला काय नाही पळला काय, फक्त तो आम्हाला दिसला पाहिजे, बरं, एवढीच इच्छा असते. आता काल तर त्यांनी मोठा कमबॅक केला आणि तुम्हाला मोठा एक गिफ्टच दिलं की बाबा बरेचसे आपण बैल बघतो की आजारपणातून सावरल्यानंतर महिना 2-2 महिने बैलच बाहेर काढत नाही, पण बकासूरला तुम्ही आजारपणातून सावरून पहिल्याच मैदानावर गेला आणि पहिल्याच मैदानात त्यांनी पहिलाच नंबर करून दाखवला. काय सांगताल त्याबद्दल? नाही, आनंद वाटतो. आणि कालचं गिफ्ट म्हणलं तर आमचे भिवंडीचे नगरसेवक आहे साहेब, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना त्यांनी गिफ्ट दिलं, कारण का त्याच्यावरती ते खूप प्रेम करतात नाही का. ते दरवेळेस भिवंडीवरून मुंबईवरून येऊन त्याला भेटायला येतात प्रत्येक महिन्याला, त्यामुळं त्यांचा बर्थडे होता आणि त्यांना गिफ्ट दिलं त्यांनी. नाही, खरंच मित्रांनो, खरं तर बकासूरची जिगर म्हणली पाहिजे आणि अखंड महाराष्ट्राच्या फॅन फॉलोअर्सचा एक आशीर्वादच म्हणावा की एवढ्या आजारातून सुद्धा कव्हर होऊन बैलाने पहिला नंबर केला. म्हणजे भरपूर आपण असं बघतो की आता बैल विजला असेल, आता बैल पळू शकत नाही, अशा बऱ्याच घटना म्हणजे तुम्हाला सुद्धा बऱ्याच कमेंटद्वारा तुम्ही बघत असताल, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, काय बोलणाऱ्यांचं तोंड आपण धरू शकत नाही, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपण कोणाचं वाईट केलं नाही, आपलं वाईट काय होणार नाही. जवळ बकासूर आहे तवर तो पळतच राहणार. बरोबर आहे. आणि खरं तर त्याचे एवढे फॅन फॉलोअर्स आहेत मित्रांनो. कालच्याला म्हणजे आम्ही टीव्हीवरती बैलगाडा शर्यत बघत होतो आणि खरं म्हणजे मी त्याला विचारलं, बाबा तू का रडतोय? म्हणला मला आनंदच इतका झाला की मला काय बोलावं तेच सुसाना म्हणला. म्हणजे इतकी प्रेम करतात त्याच्यावर, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, काय आता त्यांच्यासाठी बोलण्यासाठी शब्दच नाही, एवढं प्रेम करतात ते बकासूरवरती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बकासूरच्या गोट्यावर तर आलेलोच आहे. आता पुढचं नियोजन कसं असणार आहे? पुढचं बघू ना, बैलाला एक 5-6 दिवसाच्या नंतरच बाहेर काढणार. 5-6 दिवसाच्या नंतर? हो. तरी म्हणजे आता बरेच जण म्हणतात की जरा आता गॅपने बैल पळवा, हो, कारण की पोटात लोखंड आहे आणि तो अजून आजारात कव्हर झालाय नाही झालाय, त्यामुळे फॅन्सचे म्हणजे एक प्रेमापोटी म्हणजे त्यांचं सांगणं असतं की बाबा एक 4-5 दिवसाचे किंवा 8 दिवसाच्या गॅपने त्यांना बाहेर काढा. नाही काढणार ना, नक्कीच. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपण बकासूरच्या गोट्यावर आलेलो आहेत. मोहिल शेट आपल्याला खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सुसगावमध्ये आलेलो होतो बकासूरच्या गोट्यावर आणि खरं तर आल्याच एकदम असं फ्रेश वाटलं. म्हणजे कंपाऊंडच्या आतमध्ये ज्यावेळेस एंट्री केल्याच देवाचं दर्शन झालं आणि खरं तर खूप आनंद वाटला त्याला बघून, कारण एकदम पहिल्यासारखा एकदम फ्रेश आणि एकदम टवटवी असलेला असा बकासूर आपल्याला बघायला मिळाला. खरं तर खूप छान पद्धतीने त्याची निगा राखली जाते. आता तुम्ही बघू शकता मोहिल शेठ धुमाळ आणि बकासूरचं प्रेम. खऱ्या अर्थाने बकासूर एकदम पहिल्यासारखा क्लिअर आणि पळण्यासाठी सज्ज झालेला आहे. तुम्ही अशा प्रकारे बघता आणि लवकरच आपल्याला बकासूर पुढच्या मैदानात दिसेल. धन्यवाद.